आमचे मित्र नगरसेवक प्रकाश गवंडी साहेब, नंदू मोरे अण्णा, सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित, क्षीरसागर साहेबांच्या घरामध्ये एक दुःखद घटना गेल्या या प्रसंगामध्ये अडकून राहिली आणि काल त्यांचा वडिलांचा दिवस ताकदीनं या ठिकाणी उपस्थित आहे। आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यामध्ये आमच्या भगिनी मागे बसलेल्या हे सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी महायुतीच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आणि माझे सर्व पदाधिकारी आणि माझे शिवसेना आणि सर्व मतदारसंघाचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि महायुतीचे उमेदवार श्री संजयदादा मंडलिक यांना परत एकदा खासदार करण्यासाठी आज महायुतीची या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा हा हिंदुत्ववादी आहे। पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय हा होणारच आहे, पण नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवावी यासाठी ही बैठक होती। खऱ्या अर्थानं गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे। फार मोठ्या प्रमाणामध्ये देशामधल्या जनतेला अपेक्षित असणारं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे। मतदार एनडीएला किंवा महायुतीला मतदान करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि मला खात्री आहे की जो आमचा नारा आहे अबकी बार 400 पार हे निश्चितपणे या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसेल आणि कोल्हापूर जिल्ह्यातले दोन्ही उमेदवार सन्माननीय संजयदादा मंडलिक, सन्माननीय धैर्यशील माने हे मोठ्या फरकाने या ठिकाणी आपल्याला विजयी झालेले दिसतील। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांच्या या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज कोल्हापूर शहराच्या प्रचाराच्या निमित्तानं बैठक झाली आणि नियोजनाबद्ध अशा पद्धतीनं प्रचार करण्याचं नियोजन आज इथं सगळ्यांनी केलं। खरं म्हटलं तर कोल्हापूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रचाराची सुरुवात झाली, पण राजेश क्षीरसागर यांच्यावर एक दुर्दैवी प्रसंग ओढवला। त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि कालच 12 दिवस झाल्यानंतर आजपासूनच ते प्रचार करायला लागले आणि त्यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं आणि नियोजन केलं। निश्चितपणानं कोल्हापूर शहर हे कायमपणानं हिंदुत्वाच्या बाजूनं राहिलेलं आहे। यावेळी सुद्धा मोठ्या ताकदीनं हे आपल्या युतीला मतदान करतील असा आत्मविश्वास प्रत्येक कार्यकर्त्याला, नेत्याला आहे। त्याचं नियोजन करण्याची बैठक झाली आणि सगळेच नेते इथं उपस्थित राहिले। त्याबद्दल नियोजनबद्ध असा विकास प्रचाराची यंत्रणा आता सुरू होणार आहे। अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। मागच्या वेळेपेक्षा मताधिक्य वाढेल अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण या मतदारसंघामध्ये आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।